नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शहरात पुणे नाशिक महामार्गाच्या लगत आंबेठाण चौकाच्या जवळील उड्डाणपुलाच्या लगत महिलेचा बेवस्त्र व शरीराचे लचके तोडलेला मृतदेह सोमवारी दिनांक 16 मार्च 2026 रोजी सकाळी मिळून आला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या भागात असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली. एका दुकानाच्या समोरील सीसीटीव्हीचे दृश्य पाहिल्यानंतर तब्बल 6 कुत्री महिलेच्या अंगाचे लचके तोडत असल्याची बाब समोर आली. महिलेच्या अंगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला. शोभा विजय वाघमारे, वय वर्ष 32, सध्या राहणार चाकण, मूळ राहणार देगलूर, जिल्हा नांदेड असे या घटनेत ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला पुणे नाशिक महामार्गाच्या लगत आंबेठाण चौकाच्या जवळील उड्डाणपुलाच्या खालील सेवा रस्त्याने जात असताना सुमारे 6 कुत्र्यांनी महिलेवर हल्ला केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्र्यांच्या झुंडीपुढे ही महिला अपयशी ठरली. मोकाट कुत्र्यांची झुंड पाहून महिलेने कुत्र्यांना हुसकावण्यासाठी दगड उचलले, मात्र 6 कुत्र्यांनी एकाच वेळी हल्ला चढवल्याने महिलेला प्रतिकार करणे अशक्य झाले. कुत्र्यांच्या टोळक्याने महिलेच्या अंगावरील सर्व वस्त्र फाडून टाकली आणि अंगाचे लचके तोडले. हातपाय आणि तोंडमान सगळ्या अंगावर चावे घेतले. सुमारे 15 मिनिटे हा थरार सुरू होता. मोठा रक्तस्राव आणि वेदना असह्य झाल्यामुळे महिलेने जागेवरच प्राण सोडले. सकाळी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. महिलेच्या संपूर्ण शरीराचे लचके या कुत्र्यांनी तोडल्याचे निष्पन्न झाले. संबंधित महिला कामावरून रात्री पुन्हा घरी परतत होती, त्यावेळी हा हल्ला झाल्याची बाब समोर आली आहे. संबंधित महिला आंबेठाण चौकाच्या लगतच एका खोलीत राहत असल्याची बाब समोर आली आहे. चाकण ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर या महिलेचा मृतदेह नांदेड येथे मूळगावी अंत्यसंस्कार करण्यासाठी पाठवण्यात आला. या महिलेला पती आणि एक दिव्यांग मुलगा आहे. पती मद्यपान करत असल्याने त्याच्याशी संबंधित महिलेचे फारसे पटत नव्हते. दिव्यांग मुलाच्या शिक्षण आणि पालनपोषणासाठी महिला चाकणमध्ये काम करून गावी पैसे पाठवत असे. या घटनेने महिलेचे कुटुंब हादरून गेले आहे. चाकण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचं चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी सांगितले. चाकण पंचक्रोशीत भटक्या कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भटक्या कुत्र्यांच्या या झुंडीच्या हल्ल्यात मुलं, महिला आणि वृद्ध माणसे जखमी होतात. संपूर्ण चाकण आणि पंचक्रोशीत हा विषय अत्यंत गंभीर झालाय. 32 वर्षीय महिलेचा भटक्या कुत्र्यांनी जीव घेतल्यानं हिंस्र कुत्र्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्री महिलेला ठार केल्यानंतर सकाळी हीच हल्लेखोर कुत्री पुन्हा महिलेला ठार केलेल्या ठिकाणी गिरट्या घालताना दिसत होती. या भागात वावरत असलेली ही हिंस्र कुत्री म्हणजे कुत्रे आणि लांडग्यामध्ये जैविक संकर असल्याचा संशय निर्माण झाला आहे. या अत्यंत हिंस्र भटक्या कुत्र्यामुळे लांडगा आणि कुत्रा यांच्यातील संकर पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. मानवावर हल्ला करून ठार करणारी ही कुत्री म्हणजे लांडग्याची नवी प्रजात असल्याचा संशय व्यक्त होतो आहे. चाकणमधील याच घटनेच्या अनुषंगाने खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना याबाबतचे पत्र दिले असून या गंभीर घटनेला पायबंद घालावा, वोल्फ डॉग सारखी ही प्रजाती आहे का याचा शोध आणि उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. कुत्रा आणि लांडगा जैविक संकर म्हणजेच कुत्रा कॅनिस फॅमिलियारिस आणि लांडगा कॅनिस लुपस यांच्या संकरातून निर्माण झालेली संकर प्रजाती आहे. या संकराला वोल्फ डॉग असेही म्हणतात. कुत्रा आणि लांडगा यांच्या संकरातून निर्माण झालेली प्रजाती जैविकदृष्ट्या सक्षम असते आणि त्यांना वंश वाढवता येतो. मात्र या संकर प्रजातीच्या व्यक्तींमध्ये कुत्रा आणि लांडगा यांच्या गुणधर्माचे मिश्रण असते, ज्यामुळे त्यांचे वर्तन आणि स्वभाव अप्रत्याशित असू शकते. वोल्फ डॉग म्हणजे कुत्रा आणि लांडगा यांच्या संकरातून निर्माण झालेली प्रजाती या भागात वाढल्याचा संशय व्यक्त होतो आहे. चाकण औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणावर चिकनची दुकाने गल्लोगल्ली थाटली आहेत. त्यामुळे संपूर्ण मांसाहारी झालेली हिंस्र कुत्री मानवावर असे प्राणघातक हल्ले करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय या भागातील वनहद्दीत लांडगे आणि कुत्र्यांचा संकर झाल्याची सर्वाधिक शक्यता व्यक्त होत आहे. कारण चाकण शहरातील राक्षेवाडी परिसर, रोहकल आणि लगतचा परिसर, आळंदी फाटा भागात वनहद्दी येथील लांडग्यांचा मोठा वावर आहे. त्यातून हा संकर आणि हिंस्र कुत्री निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही प्राणीमित्र आणि अभ्यासकांच्या मते कुत्रा आणि लांडगा हे प्राणी जेनेटिक्सचा विचार करता अगदी जवळचे नातेवाईक आहेत. लांडग्यापासून कुत्र्यांची उत्क्रांती झाली. एक प्रकारे कुत्रा म्हणजे पाळीव लांडगाच आहे. अलीकडच्या काळात जंगल आणि माळरानांवर मानवी हस्तक्षेप वाढ झाली आहे. शेती, गुरे चारणं, कचरा फेकणं अशा गोष्टीमुळे माळरानं संकटात आहेत. शहरीकरण वाढलं,
वस्ती वाढली की त्यासोबत भटकी कुत्रेही येतात आणि जंगली लांडग्यांसोबत त्यांचा संपर्क वाढतो. जंगलात असं संकर घडून येणं जास्त घातक ठरू शकतं असंही सांगण्यात येत आहे. वेगळ्या प्रकारची दिसणारी ही कुत्री हायब्रिड प्राण्याचं अस्तित्व सिद्ध करत आहेत. कुत्रा आणि लांडगा यांच्यात जनुकीय दृष्ट्या फरक आहे. माणसाळले जाताना म्हणजेच पाळीव बनताना कुत्र्यांनी मूळच्या लांडग्यांसारख्या काही गोष्टी सोडून दिल्या आहेत. म्हणजे ते आकाराने लहान झाले, त्यांची ताकद कमी झाली. संकर झाला तर यातल्या काही गोष्टी कुत्र्यांमध्ये उतरू शकतात असा कयास लावला जात आहे. सोमवारी 16 मार्च 2026 रोजी एकाच दिवसात संपूर्ण चाकण आणि पंचक्रोशीत 13 वेगवेगळ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची बाब समोर आली आहे. या सर्व नागरिकांनी चाकण ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली आहे. या ठिकाणी सर्वांना प्रतिबंधक लस देण्यात आल्याचं चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे चाकणमध्ये ज्या ठिकाणी महिलेला कुत्र्यांनी ठार केलं त्याच भागात याच कुत्र्यांनी आणखीन एका महिलेला सकाळी चावा घेतल्याची बाब समोर आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर वाकी हद्दीत काळोबा मंदिराच्या लगतच्या भागात सोमवारी 16 मार्च 2026 रोजी रात्री उशिरा एक मालवाहू टेम्पो रस्त्यात उलटल्याची घटना समोर आली आहे. या अपघातातील जखमींच्या बाबत अधिक तपशील मिळू शकलेला नाहीये. अपघातानंतर काही वेळ या भागात वाहतूक कोंडी झाल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवलंय. खेड तालुक्यातील कोहिंडे बुद्रुक या ठिकाणी कंदवाडी डोहाजवळ रामदास रणपिसे यांच्या गोठ्याजवळ एक बिबट्या 6 ते 7 दिवसांपासून फिरत होता. वन विभागानं त्या ठिकाणी पिंजरा लावला होता. सोमवारी या पिंजऱ्यात बिबट्या 9:30च्या सुमारास जेरबंद झाल्याचं स्थानिकांनी कळवलंय. राजगुरुनगर शहर परिसरात मागील 4 दिवसांपासून भटकी कुत्री एका शेळ्यांच्या गोठ्यावर असा हल्ला करण्याचा प्रयत्न करत गोठ्याचे नुकसान करत असल्याचं संबंधित शेतकऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाठवून पुणे लाईव्हला कळवलंय. पोलीस भरती परीक्षेत कॉपीचा प्रयत्न, उमेदवाराकडून चिठ्ठ्या जप्त. पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न उघडकीस आलाय. परीक्षेला आलेल्या महिला उमेदवाराकडून चिठ्ठ्या आणि कपड्यांवर लिहिलेली उत्तरे आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी अर्चना नवनाथ सस्ते यांनी फिर्याद दिली आहे. अनुजा दिलीप चव्हाण या उमेदवाराविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय. श्री बालाजी युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित लेखी परीक्षेदरम्यान प्रवेशापूर्वी तपासणी करण्यात आली. त्यावेळी आरोपी उमेदवाराच्या जीन्स पॅन्टच्या खिशात 2 चिठ्ठ्या सापडल्या. तसेच तिच्या कपड्यांवर परीक्षेशी संबंधित उत्तरं लिहिलेली आढळून आली. त्यामुळे परीक्षेत गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न उघडकीस आलाय. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर अभावी व्यावसायिक अडचणीत आले आहेत. राजगुरुनगर शहरात आणि परिसरात ढाबे, हॉटेल, खानावळ व्यावसायिक यांचे धंदे गॅस सिलेंडर अभावी ठप्प झालेत. राजगुरुनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने व्यावसायिकांनी तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन देऊन व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. यावेळी व्यापारी महासंघाचे माणिक होरे, साहेबराव सातकर, स्वानंद खेडकर, सचिन कुलकर्णी, विनय लोढा, प्रशांत खेडकर, चंदन खारीवाल, विशाल कहाणे आदीसह हॉटेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रशासनाने घरगुती सिलेंडर जर हॉटेल व्यावसायिक वापरत असतील अशा व्यावसायिकावर कारवाई करण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. भारत सरकारने घोषित केलेल्या आगामी जनगणना सन 2026-27च्या कामकाजासाठी पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना मुख्यालय न सोडण्याचे लेखी आदेश काढल्यामुळे शिक्षक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्या 2 वर्षात लोकसभा, विधानसभा, नगर परिषदा, जिल्हा परिषदांच्या निवडणूक कामकाजात गुरफटलेल्या शिक्षकांना सुटका झाल्याचे वाटले असताना पुन्हा एकदा येऊ घातलेल्या जनगणनेच्या कामकाजासाठी सज्ज राहावे लागणार आहे. 1 मे नंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असली तरी शिक्षकांना मात्र जनगणनेच्या कामासाठी प्रशिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर 16 मे पासून ते 15 जून पर्यंत जनगणनेच्या कामकाजासाठी सज्ज राहावे लागणार आहे. शिक्षकांना आपले मुख्यालय सोडू नये असे आदेश काढण्यात आले आहेत. औद्योगिक पट्ट्यातून जाणाऱ्या तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत MSIDC 4 पदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. हे काम खासगीकरणाच्या माध्यमातून सार्वजनिक खासगी भागीदारी PPP तत्वावर करण्याचं नियोजित आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी लेखी उत्तरात सांगितले.
भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. टोल मुक्तीनंतर तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर वाहनांची वाहतूक वाढल्यामुळे महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्गाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले. महामार्गावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. अनेकांचा मृत्यू झालाय. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी वाहन चालकांसह रस्त्यालगतच्या स्थानिक गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महामार्गाची दुरवस्था दूर करण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली आहे असे विविध प्रश्न आमदार योगेश टिळेकर यांनी विचारले होते. त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी लेखी उत्तर दिले आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याची देखभाल सन 2015 ते 2022 या काळात राष्ट्रीय महामार्गामार्फत करण्यात येत होती. सन 2022 नंतर भारतीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या करारनाम्यानुसार हा रस्ता 5 डिसेंबर 2024 पासून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे हस्तांतरित झालाय. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीवर रुंदीकरणाच्या 59 कोटी 75 लाख रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सध्या काम प्रगतीपथावर आहे. या रस्त्यावर वाहतूक कोंडी अपघात होत असल्याचे खरं आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग 548D हा रस्ता रांजणगाव चाकण तळेगाव दाभाडे मुंबई MIDCतील प्रवासी औद्योगिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व अवजड व स्थानिक वाहतूक या रस्त्यावरून होते, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत MSIDC 4 पदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. हे काम खासगीकरणाच्या माध्यमातून सार्वजनिक खासगी भागीदारी PPP तत्वावर करण्याचं नियोजित आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी सांगितले. श्री क्षेत्र देहू आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत आळंद येथील इंद्रायणी नदीवरील श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा पूल पुन्हा सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे दिघी आळंदी वाहतूक विभागाच्या हद्दीतील नागरिक आणि वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चरोली बुद्रुक व चरोली खुर्द रस्त्यांना जोडणारा सुमारे 12 मीटर रुंदीचा हा पूल दुरुस्तीच्या कामासाठी डिसेंबर 2025 पासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार वाहतूक शाखेने यापूर्वीची बंदीची अधिसूचना रद्द करून पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला केला आहे. चाकण शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. चाकण नगर परिषद अस्तित्वात आल्यापासून अनेक मुख्याधिकारी चाकणला लाभले, मात्र यातील अनेकांचा लक्ष केवळ मलई मिळवण्यावर होते. ठेकेदार मंडळींशी संधान साधून अनेकांनी कोट्यावधी रुपयांची माया लाटली. यातील काहींच्या नंतरच्या काळात चौकशी सुद्धा झाली. मुख्याधिकारी म्हणून चाकणचा पदभार स्वीकारल्यानंतर ठेकेदार मंडळींच्या गराडात राहून सामान्य माणसांची कामे करताना अकलेचे तारे तोडणारे आणि कायद्यावर बोट ठेवणारे हे सगळे अधिकारी शहरातील मूळ समस्यांकडे मात्र कायम दुर्लक्ष करत राहिले. मागील काळात 4 जानेवारी 2026 रोजी चाकण परिसरात 40 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली आहे. त्यानंतर चाकण पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी काय ठोस उपाययोजना केल्या असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी अधिकारी म्हणून नेमकं काय केलं आणि काही उपाययोजना केल्या असल्यास पुन्हा पुन्हा अशा घटना कशा घडतात हे प्रश्न अनेक उत्तरांचे धनी आहेत. खेड तालुक्यातील वाडा सुरकुलवाडी येथे काही लोकांनी देवीच्या नावाखाली त्यांची जनावरे मोकाट सोडले. त्यामुळे शेतातील पिकांची नासाडी होत आहे. संबंधित गुरे माणसावर पण चाल करून येतात. 3.4 वर्ष झाले आमच्या शेत पिकांचे नुकसान होत असल्याचं स्थानिक शेतकरी योगेश सुरकुले राहणार वाडा सुरकुलवाडी तालुका खेड यांनी कळवले आहे. गावात पुढाऱ्यांच्या ज्येष्ठ लोकांच्या खूप वेळा कानावर घालून सांगून सुद्धा याची कोणी दखल घेतली नसल्याची कैफियत त्यांनी मांडली आहे. पुणे जिल्हा पशुचिकित्सा संघटनेच्या अध्यक्षपदी डॉक्टर महेश शेळके यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. राजगुरुनगर येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरात HPV लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दीप्ती भोगाडे, तनुजा घनवट, गणेश नाना अरगडे, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत आदी उपस्थित होते. चासकमान धरण परिसरातील आदर्श गाव वेताळे येथील सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्तानं मंगळवारी दिनांक 17 मार्च रोजी बैलगाड्यांच्या शर्यती आणि रात्री भजन भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी दिनांक 18 मार्च रोजी दुपारी निकाली कुस्त्यांचा आखाडा होणार असून रात्री मराठी हिंदी गीतांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. गुरुवारी दिनांक 19 मार्च रोजी गुढीपाडव्याचं वाचन करून यात्रेची सांगता करण्यात येणार आहे. एकीकडे कडकडीत उन्हात पाण्याची टंचाई काही भागात निर्माण झालेली असताना पुणे नाशिक महामार्गावर मुटकेवाडी चौकापासून पुणे नाशिक महामार्गावर पाण्याचा असा अपव्यय होत असल्याची बाब समोर आली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.